जय हरी मित्रांनो, ज्यांना आता यापुढे सवलतीच्या दरामध्ये एस टी महामंडळाच्या एस टी बसमध्ये प्रवास करायचा असेल तर त्यांना आता 1 ऑगस्ट 2026च्या नंतर NCMC कार्ड असल्याशिवाय प्रवास करता येणार नाही. कारण एस टी महामंडळानं बऱ्याच दिवसापासून NCMC कार्ड काढण्याचं काम चालू केले आणि यापुढं ज्यांच्याकडे NCMC कार्ड नसेल त्यांना प्रवास करता येणार नाही. आता हे कार्ड काढताना बऱ्याच लोकांना अडचणी आल्यात. आता त्याच्यात अडचण काय आहे, काही म्हाताऱ्या बोटाचे ठसे घेणं. आता ज्याला काही जणांना आलेले ते म्हणते त्याला आता रिचार्ज कसं करायचं. आता काहीचं म्हणणं असं आहे की आम्ही याला शिल्लक पैसे दिलेत, म्हणजे ते काढण्यासाठी जे लागतात त्याच्यापेक्षा शिल्लक दिलेत, मग आता ते कसे वसूल करायचे आणि याला रिचार्ज कसं मारायचं, अशा बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत. आता त्या प्रश्नाचे उत्तर आपण या माध्यमातून घेणार आहोत. मात्र त्याच्यामध्ये एक बहादर आहे, तर तो म्हणतो की मी 2 तारखेला पेपरला वाचलं की हे NCMC कार्ड काढणं बंधनकारक नाही. त्याच्यावरही मी सांगतो काढायचं आहे का नाही काढायचं, आणि नाही काढलं तर काय होणार आहे आणि ऐच्छिक कसं आहे. आता तुम्हाला सांगतो, ज्याच्या बोटाचे ठसे घेणं तर त्याला एक तर आपले बोट आधार केंद्रावर जाऊन अपडेट करावं लागतील, कारण अपडेट करणं गरजेचं आहे. आपल्याला जर समजा बँकेतून पैसे बी काढायचे आणि आपलं बोट घेत नसेल तर पैसे काढता येणार नाहीत. आपल्याकडे जर कर्ज असेल आणि ह्या कर्जमाफीमध्ये आपला नंबर लागला तर मग आपल्याला तिथं पुन्हा अंगठात द्यावा लागणार आहे, आधार व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे, तेव्हा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ही एक अडचण दूर होईल. आणि समजा तुमचे ते बोटच घेणं आणि तुम्हाला समजा NCMC कार्ड काढायचं आहे तर असे जेवढे लोक आहेत यानं मिळून त्या डेपोला किंवा तिथला जो काही एजंट आहे त्याला इरिस म्हणजे डोळ्याची एक मशीन असते, तुम्ही आधार कार्ड काढते वेळेस पाहिली असेल, बस तशी या मशीनच्या माध्यमातून आम्हाला NCMC कार्ड काढून द्या अशी सगळ्यांना मागणी करायची. हे झालं काढण्याच्या बाबतीत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लवकरात लवकर काढून घ्यायचे. आता त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे की याला रिचार्ज कसं करायचं. आता ज्यानं काढलेली त्याला तर ही रिचार्ज करायची एकदम सोपी कार्यक्रम आहे. तुम्ही एकतर एस टी महामंडळाच्या एस टीत प्रवास करणार आहेत, प्रत्येक एस टीत कंडक्टर असणार आहे, कंडक्टरच्या माध्यमातून आपल्याला हे रिचार्ज करता येणार आहे. त्याच्यानं ज्या एजंटकडून आपण ह्या कार्ड काढायला होतं NCMC त्या एजंटकडे सुद्धा रिचार्ज करता येणार आहे. तुम्हाला बस स्टँडवर डेपोमध्ये सगळीकडे करता येणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त प्रत्येकाजवळ मोबाईल आहे, मोबाईलमध्ये फोनपेद्वारे आपण पैसे इकडे तिकडं तिकडे इकडे देत असतो किंवा काही खरेदी केल्यावर आपण ते पैसे देत असतो. बस त्या माध्यमातून फोनपेच्या माध्यमातून सुद्धा याला रिचार्ज करता येणार आहे. तसं ऑप्शन आता फोनपेमध्ये आलेले आहे, मात्र ते आणखी सुरू झालं नाही. ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस त्याबद्दलची आपण माहिती देऊ. आता त्याच्यानंतर प्रश्न असा आहे की काही लोकांनी शिल्लक पैसे दिलेत. आता हे कार्ड काढायसाठी फक्त नवीन माणूस असेल तर त्याला 199 रुपये लागत आहेत, आणि ज्यानं याच्या अगोदर कार्ड काढलेले त्याला फक्त 149 रुपये लागत आहेत. आणि हे कार्ड काढायला जाताना आपल्यासोबत आधार कार्ड, मोबाईल आणि ज्यानं अगोदर कार्ड काढलेलं असेल ते जुनं कार्ड सोबत घेऊन जायचं. आणि अशा प्रकारे हे आपल्याला कार्ड लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे, कारण 1 तारखेच्या नंतर आपलं हे कार्ड आपल्याला आधार कार्ड चालणार नाही, NCMC कार्डशिवाय प्रवास करता येणार नाही. आता ज्यानं शिल्लक पैसे दिलेत तर त्यानं काय करायचं, त्या माणसाकडून आपले जे काही वरचे पैसे असतील 149च्या वरचे किंवा 199च्या वरचे तर त्याच्याकडून रिचार्ज मारून घ्यायचं त्याच्यात, कारण आपले पैसे शिल्लक आपण का द्यायचे. आता एक जण म्हणाला होता की 2 तारखेला लोकमत पेपरमध्ये वाचलं की हे NCMC कार्ड बंधनकारक नाही, ते ऐच्छिक आहे. आता मला सांगा, एस टी महामंडळानं तर 1 ऑगस्टच्या नंतर याच्याशिवाय प्रवास नाही असं सांगितलेलं आहे, पण समजा तुम्हाला ऐच्छिक म्हणजे तुम्हाला काढावा असं कंपल्सरी नाही. तुम्हाला नसन काढायचं तर नका काढू, मात्र एस टीनं प्रवास करताना मग तुम्हाला फुल तिकीट द्यावं लागेल. तुम्हाला अमृत ज्येष्ठ नागरिक किंवा ज्येष्ठ नागरिक किंवा महिलांचा जो लाभ आहे तो लाभ मिळणार नाही, तुम्हाला फुल तिकीट काढून प्रवास करावा लागेल. अशी या कार्डची सध्याची माहिती. आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पुन्हा आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही तसं कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.